हा गाईज मच्छी मार्केट आहे. इथे तुम्हाला सर्व मच्छी विच्ची इकडे सर्वायचे असेल, सुक्काट विक्काट बोंबील वाकट्या बिकट्या तर तुम्हाला इकडे भेटतील गाईज. तो हा इकडे हे इलिमिली पापड चिली. हा आहे मसल्याचा बस स्टॉप गाईज. या साईडला दिघी रोड आहे, त्या साईडला खूप सारी गावं लागतात. इकडे रिक्षा लाईन आहे. इकडे आता किराणा माल गाईज. सर्व जो काय तुम्हाला वस्तू वगैरे घ्यायची असतील ना इकडे भेटतात. ओ ये दोस्त एकदम लालम लाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. फायनली गाईज कोकणामध्ये आलोय. खूप भारी वाटतं. ही निसर्गाची हवा सुंदर एकदम रम्य. गाईज विषय काय तर आज आम्ही तालुक्याला जातोय, मसला तालुका. आणि तिथे तुम्हाला मी दाखवतो की आज की तालुक्याच्या बाजूची जी गावं आहेत ती कशा प्रकारे वस्तू सामान वगैरे घेतात आणि कुठे घेतात आणि मसला तालुका कसा आहे ॲक्च्युली ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण काही लोकांना माहीत नाही. कारण कसं आहे की जी लोक मसला तालुक्याच्या बाजूचे आहेत त्यांना माहिती आहे की मसला तालुका आपला कसा आहे काय आहे. कारण आणि अर्ध्यांना माहीत नाही गाईस. तर त्यासाठी आम्ही आता तालुक्याला जातोय. तर हा मसल्याचा बाजारपेठचा ब्लॉग होणार आहे. तर तुम्ही तो कंटिन्यू पहा आणि ब्लॉगला प्रेम द्या. आपल्यासोबत जोडलेले आहेत दोन माणसं, एक पुणे एक पाटे भाई. बाकी काही विषय नाही गाईस. बाकी आपण भेटू डायरेक्ट तालुक्याला. चलो मिलते हैं दोस्तों. एक बात आहे, आपण कोकणामध्ये आलोय. खूप भारी वाटतंय कारण कोकण आहे गाईस. कोकणामध्ये सुख शांती समाधान इच्छितच खूप भेटतो आणि हे तुम्हाला कोकणातच भेटेल. तर आपण भेटूया डायरेक्ट मसल्यामध्ये तालुक्यामध्ये. मग गाइस ब्लॉग को वॉच करो, लाइक करो, सब्सक्राइब करो, शेयर करो. बाकी कुछ विषय नहीं है. बाकी प्रेम दो बहुत सारा. चलो 1 hour later. इथून आपला मसला चालू होतो. हा इथे पाबरा फाटा आणि इथून आतमध्ये पुढे मसला चालू होतो. हा एंट्रन्स आहे मसल्याचा, तुम्ही बघू शकता. अभी इधर से मार्केटमध्ये ना. तर गाईस डायरेक्ट आपण मार्केटमध्ये जाऊ आधी. ए ओमणी नॅन्यू गाईस. इथून डायरेक्ट आता मार्केटमध्ये बघा. आतमध्ये ठेवू ना आतमध्ये. तर काय डायरेक्ट आता आम्ही मार्केटमध्ये जातोय. तर तुम्हाला दाखवतो मार्केटचा काही नजारा आहे आणि लोकांना पण दाखवतो आणि दुकानं पण दाखवतो सर्व. हा बघा ना, बघा पार्टी आपल्यासोबत जोडलेले आहेत. 2 व्यक्ती जोडलेले आहेत आणि आम्ही 3 व्यक्ती एकूण 5 व्यक्ती या मसला तालुक्यामध्ये आज ब्लॉग शूट करणार आहोत. ते तुम्हाला दिसणार आहे काही. तर आता आम्ही जातोय बाजारपेठला जातोय. डायरेक्ट तिथे गाडी उभी करू आणि मी तुम्हाला दाखवतो बाजारपेठ, किराणा मालाची दुकान सर्व गाईस, सर्व एव्हरीथिंग. ठीक आहे, आता थांबा तुम्हाला दाखवतो. सुजल थांब. तर गाईस फायनली मार्केटमध्ये आलोय गाईस. तुम्ही पाहू शकता इकडे मच्छीचा जो कारोबार आहे. मच्छी मार्केटचं दाखवू आधी. मच्छी मार्केटवरनं जाऊया ना. हे बघा इकडे मच्छी मार्केट आहे. तो मी तुम्हाला दाखवतो नंतर. सगळ्यात आधी गाईस आपण पेट पूजा करणार आहोत. आधी आपण मस्तपैकी नाश्ता विष्टा करू आणि मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे तुम्हाला जर सुकट वगैरे जर पाहिजे असेल, सुक्काट विक्काट बोंबील वाकट्या बिकट्या तर तुम्हाला इकडे भेटतील गाईस. तो हा इकडचा नजारा आहे. अगे बघा ह्या साईडला गाईस तुम्हाला मार्केटमध्ये सुकट बिकट भेटतील. इकडे फ्रूट्स वगैरे, इकडे भाजी बिजी इकडे आहे. आणि इकडे काय ते लगडावाले आहेत. लगडा सगळ्यांचा फेमस गाईस लगडा आहे. तर आता आपले मित्रबंधू पण आता लगड्यावरती आलेले आहेत. अल्ताफ कुठं आहे गाईस. आता आम्ही लगडा खाणार आहोत. काढतो ना देणार. हा
हे बघा ये उद्या ऐकू बोलू नको. तर गाईस लगडा खाल्ल्यावरती आपण भेटू, थांबा. तर गाईस फायनली बघा इकडे भाजी मार्केट आहे, त्या साईडला चिकन बिकन तुम्हाला इकडे भेटेल गाईस. बाकी मी तुम्हाला मच्छी मार्केट दाखवतो. जर तुम्हाला मच्छी जर घ्यायची असेल तर बघा हा गाईस मच्छी मार्केट आहे. इथे तुम्हाला सर्व मच्छी विच्छी इकडे सर्व मच्छी गाईस. इकडे तुम्हाला कालवा बिलवा जर पाहिजे असतील अशी बघा इकडे तुम्हाला किरवी बिरवी किरवी नका किरवी नका नका कालवा पण नका. हे बघा इकडे सगळे कोलबी बिलबी झिंगा बिंगा गाईस. आणि ह्या साईडला किराणा माल. पण आपण आधी भाजी मार्केटमधून जाणार आहोत गाईस. मला भाजी मार्केट दाखवतो हा बघा. हा बघा गाईस हा भाजी मार्केट आहे मसल्याचा. त्या साईडला भाजी मार्केट, त्या साईडला किराणा मालाचं दुकान. सगळं म्हणजे अलग अलग आहे सगळं. हे बघा हा भाजी मार्केट आहे ह्या गलीमध्ये. हे बघा आता भाजी मार्केट मधून गाईस बाहेर पडलेलो आहे. और अभी हम लोग जा रहे हैं. आता मी तुम्हाला गाईस बस स्टँड दाखवतो. बस स्टँड बाकी तुम्ही मसल्याचा व्ह्यू बघा, एन्जॉय करा. बघा मसला आहे पूर्ण. आणि या मसल्यामध्ये तुम्ही पाहू शकता इकडं. आणि आता पुढे आपण बस स्टँडला जाणार आहोत. पुढे बस स्टँड आहे गाईस. आणि आपले मित्र परिवार भेंडी कुठे जातात काय माहिती. ए दिप्या काय इकडे बस स्टॉप आहे. आणि मी तुम्हाला तोच दाखवणार आहे आता बस स्टॉप. हे बघा ये इली मिली पापड चिली वजन मसला. गाइस दोस्तों बस स्टॉप देखो. हा आहे मसल्याचा बस स्टॉप. कुठे गेला तुमच्या गावात कुठं फिरता हे गाईस. या साईडला दिघी रोड आहे. त्या साईडला खूप सारी गावं लागतात. इकडे रिक्षा लाईन आहे बघू शकता. आणि इकडे बाबा रामदेव हॉटेल. आणि आता भाईला इथे पिचकारी घ्यायची आहे. भाई आता पिचकारी घेत आहे. बघा गाईस मसल्याचा व्ह्यू बघा तुम्ही. तिकडे बस स्टॉप आहे, इकडे मसला आहे आणि तिकडे दिघी रोड आहे. आणि इकडे आता हे पिचकारी घेत आहेत. बाकी गाईस तुम्हाला मसला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हा तेच दर्शकांना सांगतोय, व्ह्युअर्सना सांगतोय. मित्रांनो मसला खूप भारी आहे. तुम्ही या एकदा व्हिजिट करा, बघा कसा मसला आहे तो. जीवन साईडचा जो पट्टा आहे त्यांना माहित आहे की मसला कसा आहे. पण जो महाड साईडचा जो पट्टा आहे, त्या साईडचा मानगाव साईडचा जो पट्टा आहे त्यांना नाही माहित की आपला मसला कसा आहे. तर त्यांनी बघा मसला कसा आहे ते. मी या एकदा खूप भारी आहे. इकडे अजून तुम्हाला मी दाखवतो तिकडे काय आहे ते. सगळ्या गाडी इथे पिचकारी घेऊया. भाई पिचकारी घेत आहेत. आणि काय याच ठिकाणी आमचा जो काही बाजारपेठ होतो तो इथेच होतो, मसल्यामध्येच होतो. आणि तो तुम्ही बघा आता इथे भाऊ 1 minute later. मसल्याचा रोड आहे. इकडं पण काय बाई काही ट्रॅफिक काही कमी नाही. हे बघा. आणि आमचा काय आता कलिंगड घ्यायचा विषय चालू आहे वाटतं. हा खबर आहेस ना. कलिंगडचा विषय चालू आहे. कलिंगड घेतस
कलिंगन घेतास? कलिंगन घेतास? मला घेऊ नको, शिव्या देऊ नको, शिव्या देऊ नको, शिव्या देऊ नको पागल. तर मित्रांनो मसला छोटाच आहे पण खूप भारी आहे. तुम्ही बघा बघा, भांडी कोंडी घ्या, भांडी कोंडी घ्या, भांडी कोंडी. इकडं भांडी कोंडी घ्यायची. मी इकडे हे सगळं बघा. इथे एक टीमार्ट आहे, टीमार्ट. इथे टीमार्ट आहे, तिकडे वडापाववाला आहे. सगळं काय इथेच भेटेल भावांनो. इकडे पोरींना जर कपडे बिडे घ्यायचे असेल इकडे येईल मस्तपैकी. बाकी तुम्ही मसला बघा, मसल्याचा व्ह्यू बघा गाईस. छोटा आहे पण मस्त आहे बघा. घ्या गुंदी बिंदी, घ्या लाडू बिडू. हे जेसीबी बीसीबी इकडं कुठं काय तुम्ही बघू शकता. हे तिकडून चल ना, तिकडून जात, तिकडून काय झाली हा महार. तर जायचं बघा. हा भाजी मार्केट तुम्हाला मी मागाशी दाखवला तोच आहे. आणि इथे आता आपल्याला हार वगैरे घ्यायचे आहेत, तर तुम्हाला भेटतो मी लगेच. हार वगैरे घेऊन भेटतो, थांबा. इकडे आता किराणा माल, किराणा माल गाईज. सर्व जो काय तुम्हाला वस्तू वगैरे घ्यायची असतील ना इकडे भेटतात. सर्व किराणा मालाच्या वस्तू. नारळ वगैरे जो काय गाईस किराणा मालाच्या सगळ्या वस्तू मित्रांनो इकडे भेटतात. जे आपण घरी राशन वगैरे वापरतो ते ह्या गलीमध्ये. तुम्ही बघा आता इथे आपले बाई लोक बघा मिरच्या बिरच्या. ओ ये दोस्त एकदम लालम लाला. मिरची घ्या, हे बघा कांदे बटाटे टमाटर नारळ. आमच्या इथे सगळ्या वस्तू भेटते. अजून तिकडे तिकडे पण वगैरे हे एवढीच आहे गाईस, एवढीच गली आहे. त्याच्या पुढे तो मच्छी मार्केट आहे. नाही नाही गाईस प्रॉपर गाईस म्हणजे जसेच्या तसे. आता इकडे किराणा माल तर किराणा माल हे बघा. कटलरी किराणा माल टू किराणा माल, भाजी टू भाजी. हा चप्पलवाला आहे, तो चप्पलवाले. बघा इकडे चिकनवाला आहे. आता इकडं हा मच्छी मार्केट आहे, तुम्हाला मी मगाशी दाखवला. इथून आहे, इथून जाऊया, इथून जाऊया. तर काय जेव्हा हा मच्छी मार्केट आहे. कोण आहे हवं सगळं इथंच आहेत. जाऊ दे मी जाऊ नये मग ठिकणाच. हे बघा गाईज आता इकडे मार्केटमध्ये काय जे बघा अशा टेम्पोमध्ये मच्छी वगैरे येते. वाकट्या बिकट्या. इकडे सुकट बिकट पाहिजे असेल तर गाईज तुम्हाला इकडे भेटून जाईल. नको मी व्हिडिओ शूट करताय, व्हिडिओ शूट करताय. व्हिडिओ मध्ये तू आलीस युट्यूबला जाशील, युट्यूबला युट्यूबला जाशील, युट्यूबला ना. युट्यूब वाला पाहून नाही दाखवत तुझा. तर बघा मित्रांनो अशी मच्छी वगैरे अशी बघा, अशी मच्छी विच्छी येते बाहेरून त्या मार्केटमध्ये आपल्या विकली जाते. तर गाईस पिचकारी उद्या धुलीवंदन आहे ना. 90 मित्रांनो हे बघा तिकडे काय नाही आहे, इकडे काय नाही. हा तुम्हाला दाखवला मच्छी मार्केट इकडे आहे. ही एक भावनो गली आहे, इकडे पण किराणा मालचाच हे आहे सगळा. असा आहे आपला मसला. हे बघा छोट्या मुलांची खेळणी ते बघा. इकडे लेडीज लोकांचं हे सगळं इकडे असं भेटेल. चलो चलो. हा दादा तर मित्रांनो तुम्हाला दिसला आमचा मसला.
कसा आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. बाकी काही विषय नाही. बाकी ब्लॉगला प्रेम द्या आणि दाखव मी बघ बघा बंगालवाले ओके गाईज बघा बंगालवाले आहेत बघा. बाकी मित्रांनो भेटू आपण लगेच. ह्या ब्लॉगला प्रेम द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ब्लॉग मध्ये कमेंट करून सांगा की ब्लॉग कसा वाटला, काय वाटला ते. बाकी आपला मसला ब्लॉग होता आणि थोडक्यात होता पण चांगला होता. कसा वाटला की तुम्ही मला कमेंट करून सांगा. बाकी चला भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.